नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तोंडात घालताच विरघळणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी. पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ शिजवण्याची सोपी पद्धत. पुरणपोळी म्हटलं की पीठ कसं भिजवायचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पुरण पातळ होऊ नये म्हणून काय करावं? मऊ लुसलुशीत काठोकाठ पुरणांनी भरलेली पुरणपोळी बनवण्यासाठी महत्त्वाच्या 10 टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमची पुरणपोळी ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल. चला पटकन पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. पुरणपोळीसाठी बघा, कपाचं आणि वजनी प्रमाण सुद्धा सांगते. इथे आपण 2 कप इथे चणा डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण एका कपाचं 240 ग्रॅम आहे. अर्धा किलोपेक्षा थोडीशी चणा डाळ कमी घेतलेली आहे. बघा, डाळीमध्ये पाणी टाकून डाळ अशा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि डाळीमधलं पाणी काढून दिलेलं आहे. बघा, अशा पद्धत केल्यामुळे तुमची चणा डाळ लवकर शिजली जाते आणि तुमचा गॅसची बचत सुद्धा होते. डाळीतलं संपूर्ण पाणी काढून दिलं आणि दुसरं डाळीमध्ये पाणी घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे. आणि ही चणा डाळ आपण भिजण्यासाठी अर्धा तासासाठी ठेवून देऊया. अर्धा तासानंतर आपली चणा डाळ भिजलेली आहे. बघा, अर्धी डाळ अशी तुटली की समजून जायचं आपली डाळ छानरित्या भिजलेली आहे. डाळ पुरणपोळी आपण बनवताना ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरा. बघा, डाळीतलं पण पाणी काढून आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवणार आहे. एकदम गॅसची सुद्धा बचत होते आणि जी भिजलेली डाळ आहे त्या डाळीतलं संपूर्ण पाणी काढून दिलं आणि फक्त डाळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि बघा, वजनी प्रमाण तुम्हाला सांगते. इथे 2 कप आपली चणा डाळ होती तर इथे मी 4 कप इतकं पाणी घातलेलं आहे. चमच्यानं डाळ हलवून दिली. त्याच्यामध्ये बघा, आता मी तुम्हाला बोटाने सुद्धा दाखवते. 1 इंच इतकं वरती पाणी आलेलं आहे डाळीच्या. बघा, त्याच्यामध्ये बघा, नाश्त्याचा 1 चमचा आपण तूप टाकणार आहे, जेणेकरून कुकरच्या शिट्ट्या झाल्यावरती जी डाळीचं पाणी वगैरे आहे ते कुकरच्या वरती येणार नाही म्हणून. तूप नसेल तर ते सुद्धा टाकू शकता. बघा, चिमूटभर आपण हळद टाकलेली आहे. हळद जास्त वापरायची नाही. चिमूटभर आपण हळद टाकून व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून दिलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपणाला कुकरच्या बघा, डाळ आपण अर्धा तास भिजवल्यामुळे जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीत. आपणाला 2च कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्या केल्या तर डाळ कशी पूर्ण विरघळेल. बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करून देऊया. तोपर्यंत आपण इथे पीठ भिजवण्यासाठी घेऊया. आता बघा, अर्धा किलो चणा डाळीसाठी इथे मी कपाचं प्रमाण सुद्धा सांगते तुम्हाला. इथे गव्हाचं मऊ असलेलं एकदम बारीक दळलेलं असं 3 कप पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी मी तर पुरणपोळीसाठी पाण्यामध्ये बघा चिमूटभर हळद टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून दिलं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, पुरणपोळीसाठी तुम्ही पीठ भिजवताना अगोदरच जास्त पाणी टाकलं तर कसं पीठ पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाका आणि पीठ मळून घ्या. इथे गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी बघा, पोळीसाठी मला 2 कप पाणी घेतलेलं मी. तर बघा, 1.5 कप पाणी मी वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर पीठ भिजवून घेतलं. आता पीठ भिजवण्याची सर्वात महत्त्वाची पद्धत सांगते तुम्हाला. इथे कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि जे आपण मळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते पाण्यामध्ये बघा अर्धा तासासाठी ठेवून देऊया, जेणेकरून पीठ कसं हलकं होईल आणि पोळ्यासुद्धा खूप मऊ लुसलुशीत होतात. तोपर्यंत आपली चणा डाळ अशी मऊ शिजलेली आहे. बघा, चणा डाळ कशी मऊ शिजली तर कशी पुरण वाटायला जास्त वेळ लागत नाही. अशा पद्धतीने आपली पुरण इथे शिजून तयार झालेलं आहे. बघा, हे डाळ आपण आहे एक चाळणी आहे पुरणाची, त्याच्यावरती आपण डाळ काढून घेतोय. बघा, पुरण पातळ होऊ नये मग काय करायचं, महत्त्वाच्या टिप्स काय असेल तर डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून द्यायचं आहे. जर डाळीमध्ये पाणी राहिलं तर कसं त्याच्यामुळे पुरण पातळ होतं. अजून पुढे सांगतेच तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स पुरण पातळ झाल्यावर काय करावं. बघा, डाळीमधलं संपूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे. हे पाणी काढल्यानंतर जेवढी डाळ आहे तेवढाच आपण इथे गूळ वापरणार आहे. बघा, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही सेम प्रमाणात गूळ घाला. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी करू शकता. बघा, गॅसवरती आता कढई ठेवून दिलेली आहे आणि व्यवस्थित असा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला संपूर्ण हलवायचा आहे.
बघा, पुरण शिजवताना महत्त्वाचं काय आहे, तर आपण ज्यावेळी गॅसवर कढई ठेवतो त्यावेळी सतत आपण पुरणाला हलवत राहायचं आहे, जेणेकरून पुरण आपल्याला खाली कढईला लागता कामा नये. आणि पुरण शिजवताना जाड बुडाची कढई वापरायची, जेणेकरून पुरण आपल्याला कसं कढईला खाली लागणार नाही. अशा पद्धतीने आपला गूळ विरघळलेला आहे. पुरणाचा कलर तुम्ही पाहू शकताय चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने बघा पुरण इथे शिजत आहे. पुरण शिजवण्याची सर्वात महत्त्वाची पद्धत तुम्हाला सांगते बरं का, पुरण कसं तयार झालं ते समजण्याची. अशा पद्धतीने पुरण तयार झालं. जे उलथान असतं ना, ते उलथान आपण पुरणाच्या ह्याच्यामध्ये असं उभा ठेवायचं. जर ते उभा राहिलं तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थितरित्या असं परफेक्ट तयार झालेलं आहे पुरणपोळीसाठी. अशा पद्धतीने पहा. पुरण भरपूरच पातळ झाल्यावर काय करायचं, नाश्त्याचे 2 चमचे फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि तुपामध्ये खमंग 1-2 मिनटं भाजून घ्यायचं आणि बघा पुरणामध्ये हे मिक्स करून द्यायचं. पुरणाला छान बाइंडिंग येतं आणि चवही अजिबात बिघडत नाही. ही ट्रिक्स तुम्ही नक्कीच वापरा. बघा पुरण आपलं थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इथे 10 ते 12 वेलची घेतलेल्या आहेत आणि सुंठचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. आणि जे आपण पुरण बघा एकदम थंड होऊ द्यायचं नाही बरं का, एकदम म्हणजे गरमच असताना असं टाकून दिलेलं आहे. सर्व व्यवस्थित हा मसाला मिक्स करायचा आणि बडीशोप जर असतील तर बडीशोपचे पण 2 चमचे भाजून टाका, त्याच्यामुळे सुद्धा छान पुरणाला चव येते. बघा अशा पद्धतीने आपण इथे मिक्स करून देणार आहे. सुंठ पावडर, वेलदोड्याचा 1 नंबर असा स्वाद लागतो आणि पुरणपोळी खाताना मस्त स्वादानेच पुरणपोळी आपल्याला खावीशी वाटते बरं का. व्यवस्थित असं बघा हा मसाला आपण पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. खूपच छान लागतो आणि सुंठ पावडरमुळे पुरणाचं जे घट्टपणासुद्धा येतो बरं का. आणि गरम गरम असताना आपण पुरण वाटून घेणार आहे. तोपर्यंत आपलं कणिकही छान भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अर्धा तासानंतर कणिक छान भिजलेलं आहे. पाण्यातून आपण हे कणिक काढून देऊया. बघा अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही बरं का कणिक मळताना, म्हणजे असंच मळून द्यायचं. आणि तुम्हाला जर वाटलं जास्तच कणिक पातळ आहे तर थोडंसं आपण तुम्ही पीठ टाकू शकता बरं का. अजिबात आपण मैदा वगैरे वापरलेला नाही. एकदम आपण ह्या प्युअर गव्हाच्या चपात्या, आपण ह्या पोळ्याचं पीठ आहे बरं का, प्युअर गव्हाचं पीठ आहे. मैदा वगैरे वापरलं तर पुरणपोळी कशा कडक होतात. अशा पद्धतीने मळून घेतलेला आहे. नाश्त्याचा 1 चमचा पण वरून तेल सोडून दिलं. बघा तेल लावल्यामुळे पीठ छान अजून मुरलं जातं. 1-2 मिनटं पीठ व्यवस्थितरित्या मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. त्याच्यामुळे बघा पुरणपोळी कशी मऊ लुसलुशीत होईल आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. तोपर्यंत आपलं पुरण गरम आहे. चला पुरण आपण काय केलेलं आहे, खाली एक पातेलं ठेवलेलं आहे, वरती त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवलेली आहे. चाळणमध्ये पुरण आपण इथे बघा अशा पद्धतीने पुरण इथे वाटून घेतोय. बघा गरम असताना पुरण वाटल्यामुळे पटपट असं वाटलं जातं आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही. अशा पद्धतीने बघा माझं 2 ते 3 मिनिटात इथे पुरण अर्धा किलोचं वाटून झालेलं आहे. असं ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. गरम असताना पुरण वाटून घ्यायचं. आपलं पुरण झालेलं आहे, पीठ छान भिजलेलं आहे. चला आता पोळ्या बनवायला घेऊया. इथे बघा एक पळपूट आहे. पळपुटाला मी इथे कॉटनचा कपडा बांधलेला आहे. एक पिठाचा छोटासा कणकेचा गोळा तोडून घेतला आणि हाताने अशी गोल अशी लाठी बनवून घ्यायची आहे बरं का. बघा तुम्ही जेवढी छान अशी लाठी बनवाल तेवढी छान अशी पुरणपोळी सुद्धा होते. पिठाचा जेवढा गोळा आहे त्याच्या दुप्पट मी ते पुरण घेतलेलं आहे आणि पुरणमध्ये कसं दाबायचं तुम्हाला सांगते. अंगठ्याने आपण हे पुरण लाठीमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने दाबायचं आहे बरं का. बघा अशा पद्धतीने दाबल्यामुळे पुरण आहे ना संपूर्ण पुरणपोळीपर्यंत काठोकाठ पसरलं जाते आणि पुरणपोळी कशी टम्म फुगते. त्याच्यामुळे ह्या पद्धत तुम्ही नक्कीच वापरा. अशा पद्धतीने इथे उंडा आपला बनवून तयार झालेला आहे. बघा पिठामध्ये थोडासा आपण उंडा बुडवून घेतलेला आहे आणि हे आता पुरणपोळी लाटून घेतोय. एकदम अलगद हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. जास्त जोर पण द्यायचा नाही आणि थोडंसं पीठ लागलं तर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा इथे पळपूटभर मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. पुरणपोळी लाटताना बघा काठ संपूर्ण असे कसे बारीक लाटले पाहिजे आहे. सर्व साईडने अशा पद्धतीने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. तव्यावरती थोडंसं तेल सोडलं
फोडलेला आहे, जेणेकरून पुरणपोळी कशी खाली लागू नये त्याच्यामुळे. आणि पुरणपोळी तयार केलेली मी तव्यामध्ये टाकून दिली. बघा, लगेच पुरणपोळी पलटायची नाही. 1 मिनिट झाल्यावरती पुरणपोळी आपण इथे पलटून दिलेली आहे आणि थोडंसं पुरणपोळीवरती आपण तेल लावणार आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे पुरणपोळीवरती आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुरणपोळ्या तयार होतात बरं का. इथे पुरणपोळीची हवा गेल्यामुळे पुरणपोळी म्हणेल इतकी टम्म फुगलेली नाही. आणि पुढे मी दाखवते कसल्या भारी टम्म आपल्या पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत बरं का. भरपूर काठोकाठ भरलेलं पुरण चवीला अप्रतिम अशी लागते. कसली मऊ लुसलुशीत पुरणपोळी झाली आहे ना. बघा, बघूनच खावंसं वाटेल इतकी छान, सुवासानेच इतकी खाऊ वाटत होती ना. खूपच अप्रतिम चवीची आपली पुरणपोळी तयार झालेली. कशी आहे, टम्म फुगली आहे ना पुरणपोळी. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. बघा, तुम्ही पुरणपोळी बनवताना हुंडा व्यवस्थितरित्या पुरणामध्ये आपण पुरण व्यवस्थितरित्या हुंड्यामध्ये भरल्यामुळे पुरणपोळी व्यवस्थित काठोकाठ तर फुगतेच आणि सर्व काठोकाठ पुरणसुद्धा पसरतं बरं का. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने करून पहा आणि पुरणपोळी तर कसली टम्म फुगलेले आहे. किती छान अप्रतिम आपल्या अशा पुरणपोळ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. कसल्या एकसारख्या बघा, मस्त अशा गुबगुबीत अशा पुरणपोळ्या असेल तर मजा येते बरं का खायला. अशा पद्धतीने बघा, इथे मस्त अशा टोपलंभर मी पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि पुरणपोळी म्हटलं की साजूक तर तूप आलंच बरं का. पुरणपोळी खाताना मस्त तुपाची धार पुरणपोळीवरती सोडायची आणि मस्त असं खायचं. एकच नंबर लागते. बघा, पुरणपोळीवरती साजूक तूप का सोडायचं, डाळ कशी चणा डाळ पचायला थोडीशी जड असते, त्याच्यामुळे आपण तूप सोडल्यामुळे पुरणपोळी कशी पचायला हलकी होते. त्याच्यामुळे आपण पुरणपोळी खाताना तुपाचा वापर नक्कीच करा, आवडत असेल तर. इथे बघा, आपण पुरणपोळीवरती भरपूर असं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तयार झालेले आहे मऊ लुसलुशीत काठोकाठ पुरणाने भरलेली पुरणपोळी. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.